नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। नवी मुंबईमध्ये किरकोळ वादातून एका विद्यार्थ्यानं दुसऱ्या विद्यार्थ्यावर कॉलेजमध्येच कुऱ्हाडीनं वार केल्याची घटना गुरुवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी घडली आहे। जखमी विद्यार्थ्याचे प्राण थोडक्यात वाचले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नेरूळच्या SIES महाविद्यालयातील 11वी वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या 2 विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला होता। या वादातून गुरुवारी एक जण बॅगमध्ये छोटी कुऱ्हाड घेऊन आला होता। त्याने ही कुऱ्हाड ऑनलाईन मागवली होती। गुरुवारी एका विषयाचं लेक्चर संपून दुसरं सुरू होत असताना वर्गात शिक्षिका नसताना त्याने संपूर्ण वर्गात चिली स्प्रे मारला। यामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यात जळजळ झाली। त्याच वेळी त्याने पूर्वी वाद झालेल्या विद्यार्थ्यावर कुऱ्हाडीनं हल्ला केला। त्याच्याकडील कुऱ्हाडीनं दुसऱ्याच्या पाठीवर तसंच शरीरावर वार केले। या घटनेनंतर एकच धावपळ उडाली। हल्लेखोर विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आलं। इतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी दिली। जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल केलंय। त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याचे थोडक्यात प्राण वाचले असल्याचं नेरूळ पोलिसांनी सांगितलं। हल्ला करणारा विद्यार्थी रागीट स्वभावाचा असल्याची चर्चा महाविद्यालयात आहे। हा विद्यार्थी ऑटिझमने त्रस्त असून मानसिक संतुलन बिघडल्यानेच त्यानं असं केल्याचं कॉलेजच्या प्राचार्या कोयल रॉय चौधरी यांनी म्हटलंय। संबंधित विद्यार्थ्यावर कारवाई करत कॉलेजमधून त्याला काढून टाकण्यासंदर्भात पालकांशी संपर्क साधला असल्याचीही माहिती त्याने दिली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।